नमस्कार मित्रांनो, योजना सांगणारा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रचलित NCMC कार्डबद्दल माहिती पाहणार आहोत. NCMC कार्ड म्हणजे काय? NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. हे भारत सरकार आणि NPCI द्वारे विकसित केलेले एक स्मार्ट कार्ड आहे. हे कार्ड तुमच्या प्रवासाला सोपे, सुरक्षित आणि कॅशलेस बनवते. या कार्डचा उद्देश प्रवास सोपा, जलद, सुरक्षित आणि कॅशलेस बनवणे हा आहे. NCMC कार्डची वैशिष्ट्ये काय आहेत? तर एक कार्ड, अनेक सेवा, वाहतूक, वेगवेगळे पेमेंट करणे आणि इतर सेवांसाठी एकच कार्ड वापरता येईल. अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानासह सुरक्षित व्यवहार करणे सुलभ होईल. हे कार्ड देशभर मान्य असल्यामुळे भारतातील विविध वाहतूक आणि सेवांमध्ये स्वीकारले जाते. कॅशलेस व्यवहार केल्याने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळेल. रोकड विरहित सोपे व्यवहार होतील. प्रवासात जवळ सुट्टे पैसे ठेवणे गरजेचे नाही. रांगेत उभे राहण्याची गरज नाही आणि त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल. कागदाच्या तिकिटांचा वापर कमी होऊन पर्यावरणास मदत होईल. NCMC कार्डचे फायदे काय आहेत? एक कार्ड, अनेक फायदे. यामध्ये प्रामुख्याने बस, रेल्वे, पार्किंग, खरेदी व इतर आवश्यक पेमेंट या एकाच कार्डने करणे सोपे होईल. हे कार्ड घेतल्याने सर्व सुविधा एकाच कार्डमध्ये मिळतील. तसेच सर्व व्यवहार कॅशलेस आणि सुरक्षित होतील. त्यामुळे पैशांची व वेळेची बचत होण्यास मदत होईल. तसेच हे कार्ड संपूर्ण देशात स्वीकारण्यात येणार असल्याने भारतात कोठेही व्यवहार करणे सोपे होणार आहे. सोबत नगदी पैसे ठेवण्याची आवश्यकता नसल्याने पैसे हरवण्याची व चोरीला जाण्याची भीती राहणार नाही. हे सर्व व्यवहार सुरक्षित असल्याने फसवणुकीचे प्रकार होणार नाहीत. आता NCMC कार्ड कुठे वापरता येते? हे कार्ड बस प्रवासासाठी, मेट्रो व लोकल ट्रेन प्रवासासाठी, पार्किंग पेमेंट करण्यासाठी, खरेदी व इतर महत्त्वाचे पेमेंट करण्यासाठी वापरता येईल. जसे की पेट्रोल पंपावर पेमेंट करण्यासाठी, तसेच इतर सार्वजनिक सेवांचे पेमेंट करण्यासाठी वापरता येईल. आता हे कार्ड कसे आणि कुठून घ्यायचे? हे कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या बस डेपो, रेल्वे स्टेशन किंवा NCMC मान्य अधिकृत ठिकाणे जसे की अधिकृत ई-सेवा केंद्र, सेतू कार्यालय किंवा शासकीय यंत्रणेमार्फत राबवण्यात येणारे कॅम्प यासारखे ठिकाणांमध्ये मिळवता येईल. आता यासाठी काय करावे लागेल तर आपल्या नावाने एक अर्ज भरा. त्यात आपली गरजेनुसार योग्य माहिती भरा. जसे की आपले नाव, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, आधार इत्यादी. हा अर्ज भरून आपली KYC पूर्ण करा. योग्य फी भरून आपले कार्ड मिळवा. हे कार्ड काढण्यासाठी आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग कार्ड यापैकी एक ओळखपत्र लागेल. रहिवासी पुरावा म्हणून आधार, वीज बिल किंवा भाडे करार यापैकी एक पुरावा लागेल. तसेच आपला एक पासपोर्ट साईज फोटो लागेल. हे सगळे कागदपत्र जमा केल्यानंतर आपल्याला NCMC कार्ड मिळेल. आता NCMC कार्ड मिळाल्यानंतर हे रिचार्ज कसे करायचे? NCMC कार्ड रिचार्ज करण्याचे विविध मार्ग आहेत. यामध्ये आपण जवळच्या बस स्थानकामध्ये किंवा रेल्वे स्टेशनमध्ये जाऊन रिचार्ज करू शकता. तसेच NCMC मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवर देखील आपण रिचार्ज करू शकता. यासोबत आपल्याला ज्या ठिकाणी कार्ड मिळाले तेथे पण रिचार्ज करता येईल. जसे की अधिकृत ई-सेवा केंद्र, सेतू कार्यालय या ठिकाणी देखील रिचार्ज करता येईल. रिचार्ज करताना आपलाच कार्ड क्रमांक आहे का याची खात्री करणं गरजेचं आहे. रिचार्ज करताना किमान 100 रुपये करणे आवश्यक आहे. यामध्ये आपण 50च्या पटीत रक्कम वाढवू शकतो. म्हणजे 150 रुपये, 200 रुपये, 250 रुपये याप्रमाणे आपल्याला रिचार्ज करता येईल. आता आपण या कार्ड संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत. NCMC कार्ड कोण घेऊ शकतं किंवा कोणाला आवश्यक आहे? हे कार्ड
कोणताही भारतीय नागरिक घेऊ शकतो. यात विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा प्रामुख्याने समावेश होतो. NCMC कार्ड कुठे मिळते? बस स्थानक, रेल्वे स्टेशन, अधिकृत वेबसाईट, अधिकृत ई-सेवा केंद्र इत्यादी ठिकाणी मिळेल. कार्ड हरवल्यास काय करावे? कार्ड हरवल्यास त्वरित कस्टमर केअर सेंटरला फोन करून कार्ड ब्लॉक करणे आवश्यक आहे. कस्टमर केअर नंबर आहे 1800 123 6242. या नंबरवर फोन करून कळवणे आवश्यक आहे. तसेच आपण बस स्थानक, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी देखील कार्ड हरवल्याबाबत कळवू शकता व कार्ड ब्लॉक करू शकता. आता यासाठी बँक खाते आवश्यक आहे का? तर नाही, बँक खात्याची कोणतीही आवश्यकता नाही. तुम्ही प्रीपेड पद्धतीने रिचार्ज करू शकता. रिचार्ज करण्यासाठी ऑनलाईन UPI, डेबिट, क्रेडिट कार्ड इत्यादी वापरू शकता. आता या कार्डची मुदत किती असते? NCMC कार्ड मिळाल्यानंतर त्या दिनांकापासून पुढील 5 वर्ष ते कार्ड आपल्याला वापरता येते. ही कार्डची मुदत संपली तर यातील शिल्लक रक्कम नवीन कार्ड घेताना त्यात समाविष्ट करता येते. त्यामुळे आपली शिल्लक रक्कम मिळणार नाही असा गैरसमज करून घेऊ नका. आता महाराष्ट्रामध्ये हे कार्ड काढण्याची मुदत किती तारखेपर्यंत आहे? हे कार्ड काढण्याची मुदत बस प्रवाशांसाठी महाराष्ट्र शासनाने यापूर्वी 31 जुलै 2026 ही तारीख दिली होती. आता ही मुदत 1 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवली आहे. हे कार्ड काळाची गरज असल्याने हे कार्ड आपण काढणे अत्यावश्यक होणार आहे. तरी हे कार्ड वेळेत प्राप्त करणे शहाणपणाचे ठरणार आहे. त्यासाठी लवकर प्रक्रिया सुरू करा. यासोबत आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंटमध्ये कळवा. आपल्या प्रश्नांचे नक्कीच समाधान केले जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा. अशाच व्हिडिओंसाठी योजना सांगणारा या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.